The great happiness. Buddham saranam gacchami. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांना प्रथम त्रिवार वंदन करतो। त्याचप्रमाणे धम्मदेशनेसाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान संघर्ष महिला मंडळ, माता भगिनी, श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। गेल्या काही दिवसांपासून आपण बुद्ध गुणांचं वर्णन करीत आहोत। भगवान बुद्धांमध्ये असलेल्या 9 गुणांना विस्ताराने धम्मदेशनेच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही आमच्या अल्पज्ञानातून आपणास धम्मदेशना देत आहोत। आम्ही काही फार विद्वान आहोत असा विषय नाही आहे, परंतु जगभरामध्ये जी बुद्ध वंदना घेतली जाते, तर त्या बुद्ध वंदनेमध्ये इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसदम्म सारथी सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाती असे पालीमधून म्हटल्या जाते। कितीतरी लोकांना ही वंदना पाठ आहे आणि त्याचा अर्थ मात्र या शब्दांचा, हे 9 शब्द आहेत जे की भगवान बुद्धांमध्ये असलेले 9 गुण आहेत, ह्याचा अर्थ मात्र असंख्य लोकांना माहिती नाही आहे। वरवरकरणी जर आपण विचारले कुणाला किंवा सांगायला गेलो तर लोक म्हणतील की अरहं म्हणजे अर्हत आहे, सम्मा संबुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध आहे, विद्याचरण संपन्न म्हणजे विद्या आणि आचरणाने युक्त आहेत।
नाही का. सुगतो म्हणजे सुगत आहेत असं सांगतील बरेच लोक, परंतु आता आपण पाहतो आहोत की एका एका शब्दाचा किती गहन अर्थ आहे. विस्ताराने सांगायला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भगवान खरंच किती महान होते. अरहंतचा अर्थ आपण पाहिला, सम्मा संबुद्धोचा अर्थ आपण पाहिला, कालपर्यंत विद्या चरण संपन्नोचा अर्थ आपण पाहिला. किती मोठे ते शब्द, एकच शब्द आहे परंतु ते त्याच्यामध्ये 8 आणि 15 एवढे भाग आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण काल सुगतो पाहिलं, सुगत का म्हणतात भगवंताला. आणि आज आपण पाहणार आहोत की इतिपिसो भगवा लोकविदू हा शब्द वापरतो ना आपण. लोकविदू हा शब्द भगवंतासाठी वापरलेला आहे. या जगातल्या कुणाहीसाठी हा शब्द वापरलेला नाही आहे. या जगामध्ये कुठेही कोणी सर्च करावं, कुणाच्याही साठी हा शब्द वापरलेला नाही आहे. तर काय अर्थ होतो लोकविदूचा? आपल्यापैकी कुणाला ठाऊक आहे लोकविदू म्हणजे काय? का म्हणतात भगवंतांना लोकविदू? तर त्याच्यामध्ये बघा 2 शब्द आहेत. जसं विद्याचरणमध्ये सुद्धा 2 शब्द होते. विद्या वेगळा शब्द होता आणि चरण वेगळा शब्द होता. आपण विद्या पाहिले 8 प्रकारच्या आणि चरण पाहिले 15 प्रकारचे. तर हा लोकविदू शब्द भगवंतासाठी जो वापरला तो कोणत्या अर्थाने वापरला तर आपण ते समजून घेऊया थोडक्यामध्ये. खरं तर ह्यावरती जे भाष्य केल्या जाणार आहे किंवा जे मी भाष्य करेल हा बौद्ध इतिहास आहे. बौद्ध साहित्यातून विद्वान पंडित भिक्खूंनी भगवान बुद्धांचं जे वर्णन केलेलं आहे, बुद्ध गुणांचं जे वर्णन केलेलं आहे ते मी आपणास सांगतो आहे. हे काही करुणानंद भंतेजींचं तत्त्वज्ञान नाही आहे किंवा करुणानंद भंतेजी सांगतायत म्हणून असा काही विषय नाही. माझी श्रद्धा आहे, मात्र बुद्ध तत्त्वज्ञानावरती माझी श्रद्धा आहे. बुद्धावर, धम्मावर, संघावर माझी एकनिष्ठ श्रद्धा आहे. म्हणून हे जे आध्यात्मिक गुण भगवान बुद्धांमध्ये सांगितलेले आहेत, वर्णिलेले आहेत, त्याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि श्रद्धावंतांचा सुद्धा विश्वास बसावा. लोकांना भगवान बुद्धांच्या बद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल श्रद्धा निर्माण व्हावी, याच हेतूने आपण ही धम्मदेशना सांगत असतो. लोकांना धम्माचरणाची गोडी लागावी, लोकांमध्ये श्रद्धा विकसित व्हावी, लोक वाम मार्गावरून सन्मार्गामध्ये, सुमार्गामध्ये प्रतिष्ठित व्हावेत, हा आपला हेतू आहे. आणि म्हणून बुद्ध धम्माला खरं तर समजून घेण्यासाठी आपल्याला बुद्ध धम्मावर श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या लोकांची त्रिरत्नांवरती, बुद्ध धम्मसंघावरती श्रद्धा आहे ते बुद्धाला समजून घेऊ शकतील. पण ज्यांची श्रद्धाच नाही आहे तर भगवान बुद्ध म्हणाले ते भाजीतल्या पळी समान असतात, त्यांना बुद्ध समजून शकत नाहीत किंवा बुद्ध धम्मामध्ये असलेले हे जे काही तत्व आहेत ते समजू शकत नाहीत. म्हणून बघा आज या लोकविदूवरती भाष्य करत असताना 31 लोकांचं वर्णन केलं गेलेलं आहे. जे जन्म, पुनर्जन्म, भवचक्र ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, नरक, स्वर्ग, तर काही लोकांचा यावरती विश्वास नाही आहे. परंतु हा लोकविदू जो शब्द आहे तर लोक वेगळा शब्द आहे आणि विदू हा वेगळा शब्द आहे. तर लोक कोणत्या अर्थाने म्हटलेला आहे तर लोक या अर्थाने म्हटलेला आहे भगवंताने की एक तर 31 भूमीचा जिक्र केला भगवंताने. 31 भूमी सांगितल्या. आपण जे मनुष्य म्हणून जीवन जगतो आहे याला मनुष्यभूमी म्हटलेलं आहे. आपण जे जीवन जगतो आहे ना, आपण मनुष्य आहोत. इथे बुद्ध होण्यासाठी मनुष्य असणं जरुरी आहे. हे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. प्राणी, पशु, पक्षी बुद्ध बनू शकत नाही, मनुष्यच बुद्ध बनू शकतो. म्हणून भगवंतांनी बघा अनेक ठिकाणी या मनुष्य जन्माचा गौरव केलेला आहे. मनुष्य दुर्लभो पुरीसा जाती असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म प्राप्त होणे. दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म प्राप्त होणे. का तर भगवंताने ज्या 31 योनी सांगितलेल्या आहेत त्याला लोक पण म्हटलं आहे, योनी पण म्हटलेला आहे आणि भूमी पण म्हटलेला आहे. तुम्ही प्रवचनातून हे शब्द कधी कधी ऐकले असतील की 31 लोकभूमी किंवा 31 लोक किंवा 31 योनी. तर लोक हा शब्द जो आहे तो 31 लोकांच्या संदर्भात सांगितला आहे. तर
कोणते 31 लोक आहेत? जसं आपलं मनुष्य लोक आहे, आपल्याला एवढ्याच ज्ञान आहे की माणसाला 2 हात असतात, माणसाला 2 डोळे असतात, माणसाला 1 नाक असते, माणसाला 2 कानं असतात, माणसाला 1 तोंड असते, त्या तोंडात 32 दातं असतात, त्याच्यात जीभ असते. एवढं माहिती आहे आपल्याला. किंवा अजून काही समजा जे काही आतमध्ये काय काय आहे ते माहिती आहे. छोटे आतडे आहे, मोठे आतडे आहे, काळीज आहे, फुफ्फुस आहे, हृदय आहे, बरोबर ना, हाडे आहेत, रक्त आहे, पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी. आता हे डॉक्टरांकडून आपल्याला समजलं म्हणून आपल्याला माहिती आहे, बरोबर का नाही. पण जर आपल्याला डीपमध्ये विचारलं की सांगा या शरीरात हाडे किती आहेत, सांगा आपल्या शरीरात रक्त किती लिटर आहे, या धमन्यांमधून, व्हेन्समधून, रक्तवाहिन्यांमधून रक्त कधी कधी कोणीकडे वाहते, रक्त तयार कसं होते, पांढऱ्या पेशी कशा तयार होतात, लाल पेशी कशा तयार होतात, कोणत्या विटॅमिनमुळे कोणता लाभ होतो शरीराला, हे सांगा म्हटल्यावर समजते का आपल्याला? आपण तसे लय हुशार. पण समजा आपल्याला म्हटलं सांगा बरं हे, तर सांगू शकतो काय? या बोटामध्ये किती नस आहे सांगा म्हटलं, आपल्याला सांगू शकतो का? हे बोट कोणाचं? आपलंच आहे. आणि सांगा म्हटलं याच्यात किती नस आहेत, याच्यात रक्त किती असते, सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकतो. मेंदूमध्ये काय काय आहे सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. मनुष्य असून देखील आपल्याला मनुष्य जन्माबद्दल सुद्धा पूर्ण ज्ञान नाही आहे का? भौतिकदृष्ट्या हे जे शरीर आहे त्याचंच ज्ञान नाहीच आहे आपल्याला. असं आपण सांगू शकतो का की मला ताप कधी येईल? सांगू शकतो. आपल्याला खोकला कधी येईल? सांगू शकतो का? मला 4 दिवसानं ताप येणार आहे बरं, असं सांगते का कोणी? आता अजून 2 वर्षानं माझे गुडघे कामातून जाणार आहे, सांगू शकतं का कोणी? अजून 3 वर्षानं मला बहिरेपणा येणार आहे, सांगू शकते का कोणी? असं अंदाजे सांगतील. 40 गाठल्यावर, 50 गाठल्यावर काय काय कमजोर होईल ते सांगतील. पण फिक्स असं सांगता येते का? आजपासून इतक्या इतक्या वर्षानं, इतक्या इतक्या महिन्यानं, इतके इतके वाजता मी मरणार आहे, सांगता येते का कोणाला? नाही सांगता येत. निश्चित सांगेल का कोणी? नाही सांगू शकत. मनुष्य असून जर आपल्याला या मनुष्य जन्माच्या संदर्भामध्ये माहिती नाही आहे, तर आध्यात्मिक काय माहिती आहे आपल्याला? मन आणि मनाचे विषय माहिती आहे का मग आपल्याला? कर्माच्या संदर्भामध्ये माहिती आहे का मग आपल्याला? कर्माच्या बीजा संदर्भामध्ये माहिती आहे का? कर्माच्या विपाकाच्या संदर्भामध्ये माहिती आहे का? नाही माहिती. मग आपल्याला या मनुष्य जन्माच्या संदर्भामध्ये माहिती नाही आहे, तर या 31 लोकांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती होईल का? किंवा माहिती आहे का? नाही आहे. आपल्याला आपल्याच बद्दल माहिती नाही, आपल्याच एकट्याच्या शरीराची माहिती नाही आहे, तर दुसऱ्याच्या शरीराची माहिती सोडाच सोडा. आपल्याला आपल्याच मनाची माहिती नाही आहे, दुसऱ्याच्या मनाची माहिती सोडा. मग जर मनुष्य असून आपल्या मनुष्य जीवनाच्या संदर्भामध्ये ज्ञान नसेल परिपूर्ण, तर या 31 भूमींच्या बद्दल आपल्याला केव्हा ज्ञान होईल? जेव्हा आध्यात्मिक मार्गावर म्हणजे त्रिरत्नांवरती श्रद्धा ठेवून दान, शील आणि समाधीचा अभ्यास करून आपण जेव्हा पुढे पुढे जाऊ, तेव्हा अर्हत बनल्यानंतर, बुद्ध बनल्यानंतर, निर्वाणाची अवस्था गाठल्यानंतर आपल्याला मग लक्षात येईल की हे लोक काय आहे, हा संसार काय आहे. ज्याला संसार म्हणतो तर भगवान बुद्ध म्हणाले हा बाहेरचा संसार वेगळा, हा बाहेरचा संसार वेगळा. म्हणजे पती पत्नी बनून राहणं, कुटुंब बनून राहणं, लेकरं बाळ तयार करणं, त्यांना सांभाळणं, मोठं करणं, प्रपंच, ते संसार वेगळा. आणि आतमधला या 3.5 हाताच्या कायेच्या आतमध्ये असलेला संसार जो मनाशी संबंधित आहे, जो मनाच्या नुसार चालतो आहे, तो संसार वेगळा आहे. या भौतिक संसाराचं गणित कळेल आपल्याला. पोरगी पाहायला गेल्यावर, पोरगा पाहायला गेल्यावर, लग्न लावताना, सोयरी करताना, घर बांधताना, कपडे घेताना ह्याच्याबद्दल कळेल आपल्याला. पण या मनाच्या संदर्भात हे कधी क्रोधित होते, हे कधी अहंकार तयार करते, हे कधी संशयी बनते, हा कधी द्वेष करते, हे कळते का आपल्याला? कळते का? नाही कळत आपल्याला. आपण त्याच्या बाबतीमध्ये अज्ञानी असतो सर्वसामान्य लोक. आणि म्हणून लोक
31 लोक जे सांगितले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. हा विषय आजचा भयंकर गंभीर आहे आणि सर्वसामान्य लोकांना ते असं वाटेल की आता हे भलतंच आहे, आणि म्हणून मी शॉर्टमध्ये सांगेल. नंतर विस्ताराने या 31 लोकांबद्दल मी विस्ताराने बोलणारच आहे. भंतेजींची माझी दुपारी चर्चा झाली. भंतेजीला म्हणालो, भंतेजी हे असं आहे, लोक विश्वास ठेवतील की नाही याच्याबद्दल गॅरंटी नाही. सगळ्यांचीच बुद्धिमत्ता सारखी नसते किंवा सगळ्यांची श्रद्धा सारखीच नसते म्हणून. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगेल थोडक्यामध्ये की 31 लोक कोणते आहे. अगोदर लोक, नंतर विदू. तर बघा, लक्षात ठेवा, पहिले सांगितले 4 अधोभूमी सांगितली, म्हणजे अपाय भूमी, म्हणजे ज्याला नरक म्हणतात ना. नरक शब्द ऐकला की नाही तुम्ही? तर नरक शब्दाला म्हटलाय अधोगती भूमी. त्याला काय म्हटलंय? अधोगती भूमी किंवा अधोगती लोक. तर अधोगती लोक किती आहेत? 4. मोजा आता 31 भूमी कशा. तो अधोगती लोक किती सांगितले? अधोगती लोक म्हणजे नरक, नरक भूमी किंवा नरक लोक म्हटलेला आहे. बौद्ध साहित्यात त्याचं वर्णन आलेलं आहे. तर त्या 4 आहेत. आता विस्ताराने मी इथं आज नाही सांगणार, नंतर एक स्वतंत्र विषय घेईल मी की त्या 31 भूमीमधले मग अधोगती भूमी नेमके 4 कोणते आणि त्यांच्याबद्दलची इतंभूत माहिती. मग हे लक्षात ठेवा पहिलं की किती झाल्या? 4 अधोगती भूमी म्हणजे नरक भूमी, नरक लोक 4 झाले. त्याच्यानंतर एक आहे मनुष्यभूमी. किती? मनुष्यभूमी एकच आहे. अधोगती भूमी किती आहे? 4 आहे. मनुष्यभूमी 1 आहे. त्यानंतर 6 प्रकारच्या देवता भूमी आहे. 6 प्रकारच्या देवता लोक आलं लक्षामध्ये. आणि त्यानंतर मग 16 प्रकारच्या रूप ब्रह्मलोक आहेत. 16 प्रकारचे रूप ब्रह्मलोक आहेत. आणि नंतर शेवटी 4 प्रकारचे अरूप ब्रह्मलोक आहेत. असे एकूण किती लोक सांगितले? 31 लोक सांगितले. तर या 31 पैकी लक्षात ठेवा जरा, या 31 पैकी पहिले जे 11 आहेत, 11 कुठपर्यंत आहेत? पहिले 4 अधोगती लोक, त्यानंतर 5वं मनुष्य लोक आणि त्यानंतर 6 देवलोक. किती झाले? 11 झाले. तर हे 11 लोक जे आहे याला म्हटलंय कामलोक भूमी. यांना काय म्हटलंय? 11 लोकांना कामलोक भूमी. कामलोक का म्हटलं याला? तर कामलोक यासाठी म्हटलाय, काम म्हणजे कामना. काम शब्दाचा अर्थ सांगितला. काम लोक, काम तृष्णा, काम लोक. तर काम शब्दाचा अर्थ सांगितलाय कामना. कामना म्हणजे इच्छा, इच्छा म्हणजे तृष्णा. काम म्हणजे कामना, कामना म्हणजे इच्छा, कामना म्हणजे अपेक्षा. लक्षात येतो तुमच्या? म्हणजे ज्यांच्याकडून कामना केली जाते, ज्यांच्याकडून कामना केली जाते, इच्छा केली जाते प्रकट, म्हणजे ज्यांच्या मनात इच्छा प्रकट होते, इच्छा निर्माण होते किंवा तृष्णा निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, अपेक्षा निर्माण होते, ज्यांच्या चित्तामध्ये ही अशा प्रकारची कामना तयार होते, अशा किती भूमी आहेत? लोक आहेत 11. तर मग 4 अधोगती भूमी, 1 मनुष्य भूमी आणि 6 देवता भूमी जे लोक आहेत हे सगळे कामलोक भूमीमध्ये येतात. हे कामलोक भूमीमध्ये येतात. आणि नंतर मग 16 प्रकारच्या रूप ब्रह्मलोक आणि 4 प्रकारच्या अरूप ब्रह्मलोक सांगितलेला आहे. तर भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे की याला म्हटलंय लोक. लोक समजलं तुम्हाला थोडक्यात? तर आता शब्द राहिला कोणता? विदू. आता लोक विदू पण म्हटलं आणि लोक विद पण म्हटलेला आहे. तर विद किंवा विदू म्हणजे काय? तर विदित त्याचा अर्थ आहे. विदू किंवा विद म्हणजे विदित. आणि विदित शब्दाचा काय अर्थ आहे? तर विदित शब्दाचा अर्थ आहे विदित होणे, म्हणजे माहित असणे, जाणणे किंवा ओळखणे. समजताय ना? विदित शब्दाचा काय अर्थ आहे? विदू किंवा विदित शब्दाचा अर्थ माहित असणे,
जाणणे किंवा ओळखणे. तर काय माहीत होतं भगवंताला? काय जाणत होते भगवान बुद्ध? काय ओळखत होते भगवान बुद्ध? का म्हणून लोकविदू शब्द वापरला भगवंताच्या समोर? तर हे जे तुम्हाला आता मी मगाशी 31 भूमी किंवा 31 लोक याच्याबद्दल सांगितलंय ना, तर या 31 लोकांच्या बद्दल, 31 भूमींच्या बद्दल यथाभूत ॲज इट इज, इंग्लिशमध्ये याला त्याला ॲज इट इज म्हटलं, ॲज इट इज ज्ञान भगवान बुद्धाला होतं, म्हणून त्यांना लोकविदू म्हटलंय. आता ज्ञान कोणतं होतं? तर त्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की जसं कर्मबीज का तयार झालाय, कुणाच्याही जीवनामध्ये कर्मबीज का तयार झालं, त्याचं कर्म कसं तयार झालं आणि कर्माचा विपाक कसा तयार झाला, याचं यथाभूत इतंभूत माहिती भगवान बुद्धाला असायची. 31 लोकांमध्ये जेवढे चित्त अवस्था आहेत, आता आपल्याला आपल्या तरी चित्त अवस्था कळते का? आपण समजा झोपू लागलो हे तरी आपल्या लक्षात येते काय? समजा कार्यक्रमात बसलो एखाद्या, तर बसल्या जागी लोक असं लवणतात, असं करतात का नाही? आणि कोण असं केलं नाही मी झोपलो नाही म्हणतात लगेच. म्हणजे झोप येते आपल्याला हे तरी लक्षात येते का आपल्याला? म्हणजे काही ठिकाणची गोष्ट सांगतो तुम्हाला, होते की नाही असं? बघा तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये आपल्या चित्ताची अवस्थाच कळत नाही आपल्याला. राग आला बघा, राग म्हणजे खरं तर आसक्ती, पण राग आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण राग शब्दाला वापरतो, तो म्हणजे क्रोध. जेव्हा क्रोध येते तेव्हा लोक असे मोठमोठ्याने बोलतात. माणसं जवळच असतात, माणूस जवळच असते ऐकणारा, ज्याला शिव्या द्यायच्यात किंवा ज्यांना बोलायचंय किंवा काय जे बोलायचं आहे तर ते माणसं सोबतच असतात. म्हणजे बाई असो, माणूस असो, मुलगा असो, मुलगी असो. पण रागात क्रोध आल्यावर लोक असं हळू बोलतात का? काय तुला समजत नाही असं बोलतात का? तुला देऊ का एक फटका असं बोलतात का? कसं बोलतात लोक? मोठ्या आवाजात बोलतात. माणसं जवळच असतात पण का मोठ्याने बोलतात? त्यांचा तो क्रोधाचा विकार वाढलेला असतो, क्रोधाचा विकार वाढलेला असतो, मोठ्याने बोलतात. मग तेव्हा शिव्या दे, रागावून बोल, चिडचिडेपणा कर किंवा काही कर. तर भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये असं आहे की लोकविदू या अर्थाने भगवान होते की त्यांना प्रत्येक जीवसत्वांच्या संदर्भात कर्मबीज कुणाचं कसं तयार होत आहे, त्याचं कर्म कसं तयार होत आहे आणि त्याचा विपाक कसा होत आहे हे तत्क्षण भगवंताला समजायचं, म्हणून लोकविदू म्हटलेला आहे. म्हणजे जसं तुम्हाला उदाहरण देऊन सांगायचं झालं तर बघा, बीज असते. आता पेरणीचे दिवस आहेत ना, तर बघा मार्केटमध्ये, बाजारामध्ये बीजाच्या पिशव्या असतात, बियाणं म्हणतात त्याला. बियाणाच्या पिशव्या असतात, त्याच्यामध्ये बियाणं असते म्हणजे बीज असतात. कशाचे पण जे पेरणी करायची आहे त्याचे, तर ते बीज झालं बरोबर. ते बीज मूळ असते. ते बीज मातीमध्ये टाकलं आणि त्याला पाणी भेटलं, ऊन भेटलं आणि हवा भेटली की त्याचं रोपटं तयार होते, मग झाड तयार होते त्याचं. बघा तुम्ही घटना कशा घडत आहेत. बीज टाकलं मातीमध्ये, त्याला पोषक वातावरण भेटलं बीज टाकल्या. हे बघा थैलीमध्ये असताना, पिशवीमध्ये असताना उगवते का ते? हा, तुमच्या घरामध्ये गोणीमध्ये पोत्यामध्ये ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असतील, ते उगवतात का? रोपट बनते का त्याचं? झाड बनते का त्याचं? त्याला फुलं येतात का? त्याला फळं येतात का? त्याला धान येते का? येत नाही. पण ते बीज जेव्हा जमिनीमध्ये टाकल्या जाते आणि जमिनीत टाकल्यानंतर जेव्हा त्याला माती भेटते, पाणी भेटते, हवा भेटते, ऊन भेटते आणि निसर्गातलं, तेव्हा मात्र ते फर्टिलाइज होते आणि त्याचं रोपट तयार होते. त्या रोपट्याला पण मग जेव्हा जेव्हा हवा भेटत राहील, पाणी भेटत राहील, त्या मातीतून खत भेटत राहील, ऊन भेटत राहील, उन्हाचा प्रकाश भेटत राहील, तसं तसं ते रोपटं वाढतं, त्याचं झाड तयार होतं. बघा पहिले बीज टाकलं, बीजाचं झाड तयार झालं, म्हणजे रोपट्यापासून झाड तयार झालं. मग झाड तयार झाल्यानंतर त्याला फुलं लागले, मग फळं लागले, बरोबर की नाही? आणि मग ते फळं खायला भेटले. काढल्यानंतर 3 घटना घडतात इथे. एक तर बीज पेरलंय, त्याचं रोपटं झाड बनलंय आणि नंतर मग त्याला फळं आलेली आहे, फुलं आलेली आहेत. तसंच कर्माचं आहे. कर्म बीज, कर्म आणि कर्माचा विपाक. विपाक म्हणजे परिणाम.
आलं लक्षामध्ये? लक्षात येते तुमच्या? तर भगवान बुद्धांची विशेषता ही होती लोकविदू असल्या कारणाने या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये हे जे 31 लोक सांगितले, या 31 लोक म्हणजे एकच नाही बरं, हे 31 लोक म्हणजे असे 1 2 3 4 5 6 असं गोष्ट नाही आहे ही. जसं मनुष्य लोक एक आहे, संपूर्ण मनुष्यांना मनुष्य लोक म्हटलेला आहे, तसं हे 31 लोक म्हटलेलं आहे. हे लक्षात येते ना? नाही तर 31 लोक म्हणजे बा 1 2 3 4 5 असं मोजलं की झाली 31. हा, हे 31 तर असा विषय नाही आहे. म्हणजे एका गाईला आणायचं, एका माणसाला आणायचं, अजून कोण्या प्राण्याला आणायचं, एक हवेतल्याला आणायचे, जमिनीतल्या आणायचं, पाण्यातल्याला आणायचं, ना अशी 31 तयार करायचे, झाले 31 लोक. तर तसा विषय नाही आहे. तर हे सर्वांचं मिळून असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्य तर सगळे मनुष्य लोकांमध्ये, देवता तर देवता 6 प्रकारच्या देवता. तर भगवान बुद्धांना इथल्या सृष्टीतील ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाच्या कर्माचं बीज, कर्म आणि त्याचा विपाक हा तत्क्षण समजत होता, आणि म्हणून सुद्धा त्यांना लोकविदू म्हटलेलं आहे. म्हणजे लोकांना जाणणारे, लोकांना ओळखणारे. इथं आपल्याला ओळखता येईना, आणि भांडणामध्ये म्हणते मला माहित आहे, म्हणते का ढेकळं माहित आहे. आपल्यालाच आपलं ज्ञान नाही, आपल्यालाच आपलं समजे ना काही, आणि भांडणामध्ये म्हणते मला माहित आहे, म्हणते सगळं. काय माहित आहे? तर काहीच माहित नसते. पण ते आता भांडणाचे शब्द, बोलण्याचे शब्द, व्यवहारातले शब्द लोक वापरतात, आणि म्हणून भगवंताला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं बघा. म्हणून भगवंताला एक शब्द वापरला बघा, सर्वज्ञ. तुम्ही कधी ऐकला असेल तर भगवंतासाठी कोणता शब्द वापरला? सर्वज्ञ. का शब्द वापरला सर्वज्ञ? सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारे. सर्वज्ञ शब्दाचा काय अर्थ होतो? सर्व जाणणारे. सर्व म्हणजे काय? तर हे 31 लोकांची चित्तावस्था. या 31 लोकांची चित्तावस्था भगवान बुद्ध जाणणारे होते, म्हणून त्यांना सर्वज्ञ पण म्हटलेलं आहे आणि लोकविदू पण म्हटलेलं आहे. असे भगवान बुद्ध होते बघा. आणि त्यामुळे भगवंताने या 31 लोकांनाही लोक म्हटलंय, आणि त्याच्या पुढे जाऊन मग भगवंतानी म्हटलेलं आहे की नाम आणि रूप याला सुद्धा लोक म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे नाम कशाला म्हटलं? तर नाम म्हटलं तर आता व्यवहारामध्ये जर पाहिलं आपण, नाम कोणाला विचारलं तर लोक म्हणतील नाम म्हणजे नेम, म्हणजे नाम म्हणजे नाव, म्हणजे नामकरण. तर भगवंताच्या काळामध्ये भगवंताने जो हा शब्द वापरला, तर ह्या नामकरणाला किंवा नावासाठी हा शब्द वापरला नाही. भगवंतानं व्याख्या करताना नाम कशाला म्हटलेला आहे? तर नाम मनाला म्हटलेला आहे. नाम शब्द कशासाठी वापरला? मनासाठी वापरला. त्यानंतर रूप, नाम आणि रूप हे जे आपण म्हणतो ना एक मनुष्य, तर मनुष्य भगवान बुद्ध म्हणाले मनुष्य म्हणजे काय आहे, किंवा एखादा जीव म्हणजे काय आहे? तर नाम आणि रूप याचा संगम म्हणजे एखादे व्यक्ती आहे. मग ज्यांच्याकडून कर्म घडतात कायेने, वाचेने आणि मनाने. ज्यांच्याकडून कायेने म्हणजे काया म्हणजे शरीर, ज्यांच्याकडून शरीराने, वाणीद्वारे आणि मनाद्वारे कर्म घडतात ते नाम आणि रूप आहे. आणि मग नाम म्हणजे काय? तर मन म्हणजे चित्त. आणि मग रूप म्हणजे काय? रूप म्हणजे काया म्हणजे शरीर. मग रूप, आता शब्द जर कोणता रूप म्हटलं तर लोक म्हणतात रूप म्हणजे सौंदर्य. आता व्यवहारामध्ये बघा शब्दांचे कसे अर्थ बदलतात बघा. त्या काळामध्ये रूप हा जो शब्द वापरला भगवंताने, तर तो या शरीरासाठी वापरला, कायेसाठी वापरला, बरोबर आहे. आणि आता मात्र लोक रूप या शब्दाला काय म्हणतात? किंवा सौंदर्य किंवा एखादी आकृती आहे तर ते रूप आहे म्हणतात. तर भगवंतानं कायेसाठी, तर भगवान बुद्ध म्हणाले की जे नाम आणि रूप आहे म्हणजे जे मन आणि काया आहे त्याच्याशी संबंधित जेवढे विषय आहेत त्याला सुद्धा लोक म्हटलेला आहे. आता याच्याशी नाम आणि रूपाशी संबंधित कोणते विषय आहेत? तर भगवान बुद्ध म्हणाले जे षडायतन आहे, 6 इंद्रिय आहेत, 6 आयतन आहेत, 6 इंद्रिय. किती इंद्रिय आहेत? 6 इंद्रिय आहेत. मनाला धरून
6 इंद्रिय आहेत. काल परवा पण आपण त्याच्याबद्दल जिक्र केला, मी तुम्हाला सांगितलं. तर प्रत्येक इंद्रियाचा स्वतंत्र विषय आहे आणि त्या प्रत्येक इंद्रियापासून तशा प्रकारची तृष्णा तयार होते, आसक्ती तयार होते, लालसा तयार होते. डोळ्याने रूप पाहिलं आणि मग डोळ्याने रूप पाहिल्यानंतर जे रूप आवडलं त्याबद्दल आसक्ती निर्माण होते, तृष्णा निर्माण होते, पाहिजेची भावना तयार होते. कानानं जे काही शब्द ऐकले ते जर आवडले तर तिथे सुद्धा आसक्ती निर्माण होते, तृष्णा निर्माण होते, पाहिजेची भावना निर्माण होते, म्हणजे अजून अजून पाहिजे असं वाटते. जिभेला जर काही आवडलं, रस आवडला तर ते पाहिजेची अवस्था निर्माण करते, पुन्हा पुन्हा पाहिजे म्हणजे तृष्णा निर्माण करते, आसक्ती निर्माण करते. या घ्राणेंद्रियाने, नाकाने जो जो काही गंध मिळाला त्यातला एखादा गंध जर आवडला तर ते तिथे आसक्ती निर्माण करते, त्याच्यात डुबते, त्याच्यात रमते आणि तेच पाहिजे म्हणते. बघा, आता तुम्ही एखाद्या दुकानात गेले, तुम्हाला कपडा आवडला, पैसे असो नसो व्याजाने काढू पण हेच घेऊ म्हणते, आहे का नाही? सगळ्या गोष्टींचं असंच आहे. स्पर्शाच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवंताने तेच सांगितलेलं आहे. म्हणून पंच इंद्रिय आणि 6वं मन इंद्रिय ह्याच्याशी संबंधित जेवढे काही विषय आहेत, भगवान बुद्ध म्हणाले त्यालाही लोक, हे सुद्धा लोक आहे. त्याला सुद्धा वर्णन केलं भगवंताने की हे सुद्धा लोक आहे आणि या लोकाला ओळखा, जाणा, त्याच्याबद्दलची माहिती करून घ्या म्हणाले भगवान बुद्ध. आणि भगवंताला याच्याबद्दलची इतंभूत माहिती होती. 6 इंद्रिय आणि त्याचे 6 विषय ह्याची भगवंताला पूर्ण माहिती होती, जाणीव होती, ओळख होती. म्हणून सुद्धा भगवंताला काय म्हटलं, शब्द लोकविदू म्हटलेला आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून भगवंताला लोकविदू म्हटलं. तर या इंद्रियांच्या विषयाला भगवान बुद्ध म्हणाले समजून घेतलं पाहिजे. खरं तर हे बाहेरील 31 लोक जे आहेत ह्याच्याबद्दल आपण टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. नाही तर मग देवता लोक कसे असतील बरं? आणि भंतेजी तर म्हणाले बा 4 अधोगती लोक आहेत, 4 नरक आहेत, तर कसे असतील बरं नरक? भंतेजी म्हणाले की बा 16 प्रकारचे रूप ब्रह्म लोक आहे आणि ते कुठं असतील बरं, आपल्याला काऊन भेटत नाही? भंतेजी म्हणाले की जिथे फक्त चित्ताचीच अवस्था आहे, मनो अवस्था, तिथे रूप नाही आहे, अरूप आहे, फक्त चित्ताची अवस्था. असे 4 अरूप ब्रह्मलोक सांगितले. अरे भलतच सांगू लागले का बरं भंतेजी? तर भगवान बुद्ध म्हणाले एखादी गोष्ट माहिती करून घेण्यासाठी आपल्याला त्या लेवलला, त्या पात्रतेला पोहोचावं लागते. घरीच बसून आपण म्हटलं तर मी ऑपरेशन करतो, मलाही माहिती आहे, जमते का तसं? माहीत लय आहे आपल्याला काय काय, जमते का? सगळंच माहीत असून चालते का? गाडीच्या स्टेरिंगला स्टेरिंग म्हणतात, हे माहिती आहे आपल्याला. ते असा हात फिरवते ड्रायव्हर तिथं बसून, हे पाहिले आपण जिंदगीभर. त्याच्या पायाखाली ब्रेक राहते, एक्सलेटर राहते, हे आपल्याला माहिती आहे. ते पाय असे काहीतरी खालीवर करते, बरोबर आहे. त्याच्या गाडीला दोन्हीकडून 2 आरसे असतात, ते त्या आरशात पाहते पाठीमागची गाडी येते का, मग मी उजवीकडे घेऊ का डावीकडे घेऊ का. त्याच्या समोर एक आरसा असते, तो त्या आरशात पाहते. हे आपण पाहिलेलं आहे. पण आपल्याला काय गाडी चालवता येत नाही. एक दिवस आपल्याला म्हटलं की तुम्ही पाहिलेलं आहे ना? हो मी तर पाहिलेलं आहे बापा, याला स्टेरिंग म्हणतात, पायाखाली ते ब्रेक आहे, एक एक्सलेटर आहे, इथं गिअर आहे, हे 2 आरसे आहेत पाठीमागच्या गाड्या इकडच्या तिकडच्या येण्यासाठी पाहायला. आणि आपल्याला म्हटलं बसा बरं, चालवा बरं गाडी. जमते का चालवायला? म्हणून माहीत असूनच चालते का फक्त? नाही. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की माहीत असूनच चालत नाही. आपल्याला तर बुद्ध सगळाच माहिती आहे, आपल्याला तर बाबासाहेब पण माहिती आहे, लोकांना तर संत पण माहिती आहे, संतांचे अभंग पाठ आहे लोकांना. कोणाला पाठ नाही काय? परंतु ते त्या स्टेजला जे पोहोचले त्यांनी जी पात्रता तयार केली, तर माहीत होतं म्हणूनच पात्रता तयार केली काय? त्यांनी तशा प्रकारचे कर्म केले, तशा प्रकारचे संयमशील वागले, काया वाचा मनावर संयम ठेवला, तशा प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या त्यांनी. आणि तेव्हा ते मग लोकविदू झाले. म्हणून भगवान बुद्धांनी बुद्ध वंदनेमध्ये तुम्ही म्हणताना एक म्हणता बघा की धम्मचारी सुखम सेती,
अस्मिन लोके परमहिच. भगवान बुद्ध म्हणाले बघा की इह लोक म्हणजे मनुष्य लोक आहे. म्हणजे आता आपण जिवंत आहोत की नाही, याला काय म्हटलेलं आहे? इह लोक. तुम्ही कधी वाचला असेल, ऐकलं असेल तर लोक म्हणतात कोणी मृत्यूमुखी पडला असेल किंवा मृत्यूमुखी पडणार असेल तर इह लोकीची यात्रा संपली म्हणतात बघा. इह लोकीची यात्रा संपली म्हणजे आता या लोकातून मी जाणार आहे. आणि कुठे जाणार आहे? परलोकामध्ये. इह लोक आणि परलोक. तर परलोक कोणतं म्हटलेलं आहे भगवंताने? तर परलोक म्हणजे आता हे 31 पैकी एक जे आहे तर मनुष्यभूमी आहे. मग राहिले किती? 30 राहिले. 31 पैकी 30 राहिले तर त्या 30ला परलोक म्हटलेला आहे. मृत्यूनंतर जी गती प्राप्त होईल आपल्याला, मृत्यूनंतर जे काही आपल्याला प्राप्त होईल त्याला परलोक म्हटलं. म्हणून बुद्ध वंदनेमध्ये सुद्धा म्हणताना तुम्ही काय म्हणता? धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके म्हणजे या लोकी, परमहिच म्हणजे परलोकी. धम्माचं आचरण करणारे जे लोक आहेत त्यांना धम्मचारी म्हटलेलं आहे, धम्माचं आचरण करणारे. तर धम्माचं आचरण करणारे लोक याही लोकी आणि परलोकी देखील सुखाने झोपतात, सुखाने राहतात, सुखाने नांदतात. हे बुद्धाचं वचन आहे. आलं लक्षामध्ये तुम्हाला? आणि म्हणून भगवान बुद्धांना लोकविदू म्हटलाय, कारण ते संपूर्ण ब्रह्मांडामधल्या या जीवसृष्टीमधल्या सगळ्या जीवांच्या चित्ताच्या अवस्थेला म्हणजे अर्थात या 31 लोकांच्या चित्त अवस्थेला ते सहज एका क्षणात किंवा क्षणाच्याही अगोदर तत्क्षण म्हटलेलं आहे ते सहज ओळखू शकत होते की कोण इथे कशासाठी कोणत्या कर्माने जन्माला आलेला आहे, त्यांच्याकडून कोणते कर्म घडणार आहे आणि कोणत्या कर्माने मृत्युमुखी पडणार आहे. उघडपणे आपण अनेकदा ऐकलेले उदाहरण तुम्हाला सांगायचे झाले तर अंगुलिमालाचं उदाहरण आहे. बरं, आईचा खून करणार होता तो भगवंताला समजलं, भगवंताच्या दिव्य दृष्टीने पाहिलं, भगवान त्याच्याकडे गेले आणि त्याला बदलवलं म्हणजे त्याला उपदेश केला. हालाकी असं कोणी बदलत नाही. ज्यांच्यामध्ये पुण्य आहे तेच लोक बदलतात, ज्यांच्यात पुण्य नाही ते लोक बदलत नाहीत. हेही भगवंताने सांगितलंय. गाढवा समोर वाचली गीता आणि गाढव म्हणते रात्रीचा गोंधळच बरा होता. अशी एक मन आहे आपल्याकडे. म्हणजे लय काय काय ऐकलंय आपण आणि हे म्हणते गोंधळच बरा होता म्हणते. म्हणजे हे काय वाचलं वगैरे मी असं टीका टिप्पणी करत नाही, पण सांगतो तुम्हाला. लय लोक असे म्हणतात की मला हे माहिती आहे, ते माहिती आहे, असं माहिती आहे, तसं माहिती आहे, स्वतःचं शहाणपण सांगतील किंवा स्वतःची बुद्धिमत्ता सांगतील वगैरे वगैरे. लोक वेगवेगळ्या मनोप्रवृत्तीचे आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले तुम्हाला काय काय माहिती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुमचं आचरण कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे. तुमचा काया वाचा मनावर संयम आहे की नाही हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्यामध्ये राग द्वेष लोभ मोह आहे का नाही का हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या मनाची चित्त अवस्था कशी आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांना लोकविदू यासाठी म्हणून म्हटलेलं आहे की ते या लोकांच्या संदर्भामध्ये सर्व काही जाणणारे होते आणि म्हणून भगवान आपले महान होते. बघा, नंतर तुम्हाला या 31 लोकांच्या संदर्भामध्ये निश्चितच मी विस्ताराने धम्मदेशना देईल, कारण हा विषय वेगळा होईल यासाठी म्हणून मात्र इथे मी विस्ताराने बोलत नाही आहे. कारण बुद्ध गुण आपल्याला सांगायचे आहेत, धम्मगुण सांगायचे आहेत आणि संघगुण सांगायचे आहेत. ते थोडक्यात मी सांगतो आहे, व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवायचे आहेत म्हणून. आणि त्यामुळे आज मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे की भगवान बुद्ध लोकविदू कसे होते हे सांगण्याच्या संदर्भामध्ये. कारण मी हे पण तुम्हाला सांगेल नंतर की हे जे 31 लोक सांगितले ना, तर तुम्हाला माहीत असेल श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत ह्या 4 अवस्था आहेत. तुम्ही ऐकलं असेल कधी तर मग या 31 लोकांपैकी श्रोतापन्न झाल्यावर कोणत्या लोकामध्ये जन्म होऊ शकतो मृत्यूनंतर? सकृतागामी होऊन मेल्यानंतर मृत्युमुखी पडल्यानंतर यापैकी कोणत्या लोकात जन्म होऊ शकतो? अनागामी अवस्थेमध्ये गेल्यानंतर मृत्युमुखी पडलो तर कोणत्या लोकांमध्ये आपला जन्म होऊ शकतो? याबद्दलचा सुद्धा उपदेश भगवंताचा आहे. पण इथे मात्र तो विषय मी घेत नाही आहे.
म्हणून मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे जे थोडक्यामध्ये माझ्या अल्पबुद्धीमधून मी तुम्हाला या लोकविदू या शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आपले भगवान बुद्ध सर्व जाणणारे होते, सर्वज्ञ होते, लोकविदू होते. त्यांना 31 लोकांच्या बद्दल सर्व काही विदित होतं, माहिती होतं, ते जाणणारे होते, ते ओळखणारे होते. म्हणून असंख्य लोकांना बघा आपल्या दिव्य बलाने सकाळी उठल्यानंतर महाकरुणा बल प्रकट करत असत. आणि या सृष्टीमध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असं कोण आहे की ज्यांचं पुण्य भरपूर आहे आणि त्यांच्याकडे मी गेलो असता, त्यांना छोटासा उपदेश दिला असता, ते बदलतील हे भगवान पाहायचे, जाणायचे, ओळखायचे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचे आणि ते लोक बदलायचे. बघा, म्हणून काही लोक अनेक दिवसांपर्यंत आले पण ते बदलले नाही. काही लोक मात्र एकदाच आले आणि ते बदलले. असे उदाहरण आहेत का? तर ते पुण्यावर अवलंबून आहे, कुणाचं पुण्य किती आहे आणि कुणाचं पुण्य किती आहे. म्हणून सगळ्यांना सहज हे समजेल असा काही विषय नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी जरी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला तर सगळेच लोक आपले काय श्रद्धावान आहे का? कोणी लेकरा बाळाच्या नादी लागले, कोणी बायकोच्या नादी, कोणी नवऱ्याच्या नादी, कोणी धनाच्या नादी, कोणी नोकरीच्या नादी, कोणी संपत्तीच्या नादी, तर कोणी हुशारकीच्या नादी, तर कोणी कशाच्या नादी. बघा तुम्ही, वेगवेगळे लोक पडलेत. परंतु आध्यात्मिक जीवन ज्याला म्हणतात, भगवान बुद्धांनी सांगितलेलं, त्या लोकांना याच्यामध्ये रस नाही आहे. का? तर पुण्याचा साठा तेवढा नाही आहे. सर्व माहिती आहे की बुद्ध श्रेष्ठ आहेत, बुद्ध महान होते, बुद्धांनी अनेक लोकांना बदललं, हे माहिती नाही का लोकांना? सगळ्यांनाच तर माहिती आहे. पण तरी सुद्धा सगळ्यांची श्रद्धा आहे का बुद्ध धम्मसंघावर? सगळेच पंचशील अष्टशील पालन करतात, उपोषण पालन करतात का? नाही. सगळ्यांचाच कायावाच्या मनावर संयम आहे का? नाही. का? तर तेवढं पुण्यच नाही आहे, तेवढी श्रद्धा नाही आहे त्यामुळे. आणि त्यामुळे भगवान बुद्धाच्या हे लोकविदूशी संबंधित असल्यामुळे हे सरते शेवटी मी तुम्हाला सांगतो आहे की भगवान बुद्ध जाणायचे, ओळखायचे. आम्रपाली सारख्या स्त्रिया दुसऱ्या पण होत्या, विशाखा सारख्या स्त्रिया इतरही होत्या, अनाथ पिंडकासारखे लोक इतरही होते, श्रावस्तीमध्ये कितीतरी लोक होते, वैशालीमध्ये कितीतरी लोक होते, कौशंबीमध्ये कितीतरी लोक होते, राजगिर्यामध्ये कितीतरी लोक होते, राजे लोक पण अनेक होते. सगळेच आले का भगवंताकडे? सगळ्यांकडेच भगवान गेले काय? सगळ्यांकडेच नाही गेले भगवान. बघा तुम्ही बौद्ध इतिहास वाचून पहा, बौद्ध साहित्य वाचा, जरी भगवान लोकांकडे गेले पण सगळ्यांकडेच नाही गेले. ज्यांची पुण्य पारमी चांगली भरलेली होती भगवान त्यांच्याकडे गेले. म्हणजे ज्यांना फक्त असं पुश करायचं काम आहे. आलं लक्षामध्ये? लोक म्हणतात ना, काहीतरी ते निमित्त ठरलं म्हणजे कावळा पडायचा आणि फांदी पडायची, असं काहीतरी आहे ना. तर निमित्त भगवान बुद्ध असं ते निमित्त ठरायचे तिथे जाऊन आणि मग ते त्यांचं फुल फुलायचं, निर्वाणाचं, अर्हत्वाचं. आपणही पुण्यवान आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगेल, आपणही खरंच पुण्यवान आहोत. मी स्वतःला पुण्यवान समजतो की आपला बाबासाहेबांच्या समाजामध्ये जन्म झाला. तुम्ही कल्पना तर करून पहा, पैसा असता, धन दौलत असतं, सगळ्या गोष्टी असतात. आता ही आहेत ना लोकांकडे, पण बुद्धाला ऐकू शकत नाहीत, उपवासात पालन करू शकत नाही. उपवास धरतील, ते सोमवार धरतील, मंगळवार धरतील, बुधवार धरतील, गुरुवार धरतील, शुक्रवार धरतील, शनिवार धरतील, रविवार धरतील, पण उपवासात पालन नाही करू शकत. माहीतच नाही उपवासात. किती पुण्यवान आहोत आपण की आपल्याला उपवासात माहिती आहे. किती पुण्यवान आहोत की आपण भगवंत बुद्धाला, धम्माला, संघाला पंचांग प्रणाम करू शकतो. किती पुण्यवान आहोत आपण. बुद्धाचं स्मरण करू शकतो, धम्माचं स्मरण करू शकतो, संघाचं स्मरण करू शकतो. किती पुण्यवान आहोत आपण. आणि म्हणून ही बुद्धाची वाणी सांगायला भेटते. अरे किती पुण्यवान आहोत आपण. अनेक लोकांची श्रद्धा विकसित करतोय आपण. किती पुण्यवान आहोत आपण. आणि म्हणून मी तर स्वतःला धन्य समजतो की मी आपल्या बाबासाहेबांच्या समाजामध्ये जन्माला आलो आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. आणि म्हणून आपण प्रत्येकाने स्वतःला बाबासाहेबांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्या महामानवाने आपल्याला बुद्ध दिला आणि म्हणून भगवान आपलंही पुण्य होतं. म्हणून भगवान बुद्ध लोकविदू होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे, म्हणून त्यांची वंदना केली पाहिजे, म्हणून त्यांच्यावर आपली श्रद्धा असायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण
आपण मार्गक्रमण केलं पाहिजे, चाललो पाहिजे. दान पुण्य करत करत, शील पालन करत करत, ध्यान करून मंगल मैत्री केली पाहिजे आणि या जीवनाला यशस्वी बनवलं पाहिजे. तेव्हा आज या लोकविदू शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितपणे आपणास तो समजला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं